हॅलो, गुड इव्हिनिंग। आज आहे सोमवार, तर चला म्हटलं आज स्वयंपाक करता करता एखादा लॉंग व्हिडिओ टाकावं म्हणून आज छोटासा प्रयत्न केला। सर्वप्रथम मी इथे भात वरणचा कुकर लावून घेतला। आता हे उषाचा मी फूड प्रोसेसर घेतला। त्यात पीठ इतकं छान मळून होतं ना, जसं काही लोण्याचा गोळा। त्यात मी पीठ मळून घेतलं। इकडे मी मेथी आणि डाळ याची भाजी करणार होते। त्याच्यासाठी मी डाळीला आधी उकळी आणलेली आणि नंतर उकळी आल्यावर डाळ अर्धी कच्ची झाल्यावर त्यात मेथी टाकून व्यवस्थित ती शिजवून घेतली आणि मग त्यातले ते कडूसर पाणी असतं ते काढून घेतलं। कडूसर पाणी जे असतं ते काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी आता मेथीची भाजीला फोडणी देणार आहे। त्याच्यासाठी मी आता इथे ते कढई गरम होती तोपर्यंत म्हटलं कोणाला मेथी आवडते घरामध्ये, कोणाला नाही आवडत, म्हणून काय केले 2 बटाटे घेतले आणि त्याच्या पातळ स्लाइस केल्या। एक तरी माणूस असं घरात असतो की ही भाजी नको आणि ती नको, मग त्याच्यासाठी मी ही थोडी आणि ती थोडी अशी केली। तोपर्यंत आता कढई तापली म्हणून मग मी आता म्हटलं चला त्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकून घ्यावी म्हटली तर आपण बघत बसलो की कढईतलं पाणी काय लवकर सुकणार नाही। चला म्हटलं तोपर्यंत बटाट्याचे काप करून घ्यावे, म्हणून बटाटे व्यवस्थित सोलून घेतले आणि आता म्हटलं कढई तापली आहे तर चला मेथीच्या भाजीला फोडणी देऊया, म्हणून थोडंसं तेल घातलं। इकडे मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली ती व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकली। आमच्या घरामध्ये कापून टाकलेल्या मिरच्या बिलकुल चालत नाही, त्याच्यामुळे मी मिरची आणि लसूणची पेस्ट करते आणि त्याला व्यवस्थित फ्राय करायचं। थोडीशी व्यवस्थित मिरची जर परतून घेतली तर आपल्या पोटामध्ये म्हणजे अशी मिरची खाल्ल्यावर जो त्रास होतो तो होत नाही, व्यवस्थित आपल्याला पचायलाही बरी पडते, म्हणून ती व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आणि परततानाच त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे लागेल तसं मीठ टाकायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि थोडीशी अशी ब्राउनिश व्हायला लागली ना मग त्याच्यामध्ये आपली जी पाण्यातून गरम काढलेली मेथी आणि डाळ जी आहे ती टाकायची। भाजी एकदा करून बघा, खूप छान होते आणि टेस्टी होते आणि कडूसरपणा बिलकुल पण जाणवत नाही, छान होते। आमच्या घरामध्ये ही अशी मेथी 2-3 माणसांनाच आवडती, पण मला ही मेथी जी मी केली ती मला बिलकुल आवडत नाही। जरी भाजी चांगली होत असेल तरीही ती मला आवडत नाही, कारण माझ्या आईच्या घरी कसं आहे कांदा मिरची लसूण वगैरे टेचून नुसती मेथी टाकून छान भाजी परततात, ती मला खायची लहानपणापासून सवय। पण इकडची पद्धती अशी म्हटल्यावर मला ती करावी लागते। आपले सगळे हौस मौज जी असते जेवणाची ती इतरांसाठी आपल्याला सोडून द्यावी लागते आणि त्यांच्याप्रमाणे आपल्याला जातं। त्यासाठी हे बटाटा खाणारा जो व्यक्ती आहे घरातला तो मीच आहे। त्याच्यासाठी मी त्या बटाट्याचे पातळ स्लाइस करून घेतले छान आणि आता त्याला मी जिरं मोहरी वगैरे टाकून छान फोडणी दाखवणार, ते मी दाखवणारच आहे तुम्हाला। हे बटाटे स्लाइस करून जी आपण भाजी करतो ते फिश फ्रायसारखी छान लागते, ताटामध्ये तोंडी लावायला भाजी छानच लागते। ही जास्त पातळही नाही करायचे, जास्त जाडही नाही करायचे। ही पण रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। बटाट्याच्या चकत्यांची भाजी वेगवेगळ्या प्रकारची उकडून भाजी आपण करतच असतो, ही एकदा पातळ स्लाइस करून आपण जिरं मोहरीची फोडणी देऊन भाजी केलेली एकदा नक्की ट्राय करून बघा, ही पण खूप छान आहे। तुम्हाला आवडत असेल तर करा, तशी काही माझी जबरदस्ती नाही आहे, पण ही रेसिपी ट्राय करा असं मी सांगणारच। आता इथे मी करते वरणाची तयारी। इथे घेतला आहे लसूण टेचून, लसूण बरोबर कढीपत्ता मिरची सगळे वरणामध्ये टाकायचं जी काय आहे ती तयारी करत आहे। तुम्ही म्हणत असाल ही मधून कुठे जाते, तर मी फ्रीजमधून कोथिंबीर मिरच्या वगैरे सगळं काढत आज मी पहिल्यांदा हा लॉंग व्हिडिओ करते स्वयंपाकाचा, त्याच्यामुळे माझी थोडीशी तारांबळ उडालेली आहे। आता मेथीची भाजी जी होत आलेली आहे व्यवस्थित, तोपर्यंत कुकरही गार झालेला आहे। म्हटलं चला कुकर उघडून थोडीशी वाफ गेली तर कुकर उघडून भात वगैरे काढून घेतला, डाळ काढून घेतली, व्यवस्थित वरणाची तयारी केली। इकडे उपवास आहे म्हणून माणसे जेवणाची वाट बघत होते आणि माझे व्हिडिओ काढायची गडबड। हे बघा आपला भात तयार झालेला आहे। तुम्ही म्हणत असाल कुकरमध्ये कुकरच्या डब्यामध्ये भात करायला लावतो, कुकरच्या डब्यामध्ये भात लावतो तर त्या भाताला ना खालून असे काळे काळे डाग येतात, त्याच्यामुळे मी ते कुकरच्या भांड्यात मी हे लावतच नाही भात। भांडी जेव्हा आणायला गेले कुकरवाले तर त्यांना मी विचारलं की भात असा का होतो, की बाबा खालून कुकरच्या डब्यामध्ये भात लावल्यावर काळे डॉट काय येतात, ते म्हणतात की तुम्ही भातामध्ये मीठ टाकू नका। आता तुम्हीच सांगा की भातामध्ये मीठ नाही टाकलं तर भात टेस्टी लागणार आहे का, असे बोलतात। म्हणूनसाठी मी आता काय केले, जर्मनचे छोटे पातेले असतात ना त्याच्यामध्येच भात लावते। भातही खूप वाया जात होता, पूर्ण खालचा भात जो असतो तो सगळाच वाया जायचा, म्हणून मी जर्मनच्या पातेल्यात लावते आता। आणि आता ही मेथीची भाजी झालेली आहे, मस्त काढून घेतली मी सगळी व्यवस्थित। एका गड्डीतली अर्धी गड्डी झाली किडकी, त्याच्यामुळे भाजी थोडीच झाली, त्याच्यासाठी मी त्याच्यात डाळ पण जास्तीची ॲड केली। आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं
जिरं मोहरी हळद असा सगळा डबा मी एकत्रच ठेवला, म्हणजे गडबडीच्या वेळेला पटापट पटापट टाकता येतं आपल्याला. आणि त्यात मी आता जिरं मोहरी टाकली आहे. तुम्ही पण अशी बटाट्याची भाजी घेता का? सॉरी करता का? मला नक्की सांगा. आता मी यात जिरं मोहरी टाकली. जिरं मोहरी तडतडायला लागली तोपर्यंत मी थोडीशी हळद टाकली कलरसाठी. आणि आपला हा घरगुती मसाला जो असतो तो मी 2 चमचे टाकलेला आहे. हा घरगुती मसाला माझा खूप सुंदर झालेला आहे. माझी रेसिपी पण आहे बघा, गेल्या वर्षी मी केलेला अजून आहे मसाला, पण माझी ती रेसिपी तुम्ही नक्की बघा. ते खूप छान झालेला आहे मसाला आणि भाज्याही टेस्टी होतात. विशेष म्हणजे त्याच्यामध्ये कुठला मटण मसाला किंवा किचन किंग मसाला काही टाकावं लागत नाही. नुसत्या मसाल्यातही माझ्या भाज्या खूप सुंदर होतात. एवढा छान झाला आहे मसाला. आता मी त्याच्यामध्ये ना बटाट्याचे जे काप केलेले होते ना ते सगळे टाकलेत आणि व्यवस्थित हलवलेत. व्यवस्थित हलवून येणार त्याला 5 ते 10 मिनटं वाफ द्यायची. छान होतात मग, मऊ एकदम शिजतात ते. आणि त्याच्यावर आता आपण झाकण वाफ द्यायला ठेवायचं आणि ते बारीक गॅस करून बाजूला ठेवले. इकडे मी आता वरणाच्या फोडणीची तयारी केलेली आहे. कधी कधी कुकरमध्ये डाळ अशी उतू जाते आणि आज विशेष म्हणजे डाळ वाया नाही गेली, ती ताटालाच अडकून राहिली. त्याच्यामुळे बरं झालं, म्हटलं चला डाळीचं नुकसान नाही झालं. व्यवस्थित हळद मीठ टाकून मी डाळ व्यवस्थित कालून घेतली आणि तोपर्यंत इथं पातेलं पण छान तापलेलं. मग आता चला म्हटलं धुवून जाऊ दे डाळीला तडका म्हणून पातेल्यामध्ये वगैरे सगळं व्यवस्थित काढून ठेवते. कारण ऐन वेळेला ना मी जिरं मोहरी टाकते, लसूण वगैरे टाकते आणि मला हिंगाची डबी उघडसर लसूण माझी सगळी करपून जाते. आता मी पातेलं तापलं आहे म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं. आता त्याच्यामध्ये मी जिरं मोहरी मी दोन्ही एकत्रच कालून ठेवलेलं आहे. कारण कसं होतं गडबडीच्या वेळेला हे बरणी उघड ती बरणी उघड म्हणून मी दोन्ही एकत्रच केलेले. फक्त उपवासाच्या दिवशी मला जिरं लागतं त्याच्यामुळे मी जिऱ्याची बॉटल वेगळी केलेली. आणि त्याच्यामध्ये आता मी लसूण मिरची कढीपत्ता सगळं व्यवस्थित घातलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. मला ना थोडीशी लसूणीना आमटीमधली किंवा वरणामधली ही मला थोडीशी अशी जळलेली असा स्मेल असतो ना त्याला, तो खूप आवडतो. हे बघा त्याच्यामध्ये मी आता वरणाला फोडणी दिलेली आहे व्यवस्थित. थोडीशी माझ्या हातून आज जास्त हळद पडली, पण ठीक आहे चालते, छान दिसते वरण पण. आणि आता हे बटाट्याचे काप जे आहेत ते शिजत आलेले आहेत. थोडे थोडे कच्चे, जास्त पण नरम नाही करायचं, मग ते जे आपण काप केलेत ते तुटतात, मग ती भाजी अशी अखंड नाही दिसत ते काप, मग ते तुकडे छान नाही दिसत. आता हे वरण शिजलेलं आहे. वरणामध्ये कोथिंबीर घातली, बटाट्याच्या काप केलेत त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे आणि हे शिजलेली भाजी आणि हे सगळं व्यवस्थित छान होतं. आता शेवटचं आणि कंटाळाचं काम म्हणजे हे चपात्या बनवण्याचं. चला म्हटलं आता हे पण एकच राहिलं तेवढं तुमच्यावर शेअर करूया. मग मी चपात्या करायला घेतले. संध्याकाळी जास्त काही स्वयंपाक लागत नाही, 7 ते 8 चपात्या खूप होतात, त्याच्यामुळे मी आता त्या करून घेते. आज उपवास असल्यामुळे सकाळचं काही शिल्लक नव्हतं, सगळंच बनवायचं होतं म्हणून पटापट करून घेतले. आता मी चपात्या लाटून घेते. प्रत्येकी 1-2 ह्या अशा काउंट करूनच मी संध्याकाळच्या चपात्यामध्ये, मला कारण शिळं टाकायला आवडत नाही आणि काही उरलं तरी पण संध्याकाळी कुणी खात नाही. सकाळचं संध्याकाळी खात नाही, संध्याकाळचं सकाळी खात नाही, सगळं काही असतं ते मलाच खावं लागतं. त्याच्यामुळे मी मोजून मापूनच करते. आता ह्या चपात्या झाल्यावर गरमागरम नैवेद्य दाखवायचा देवाला पहिला आणि मग आपण जेवायचं. बघा तुमचं पण जेवण बनून झालं असेलच ना. माझा जेवणाचा टाईम संध्याकाळचा 6-6:30ला लागणार. मी मग 7-7:30पर्यंत माझा स्वयंपाक होतो. मग दिवा बत्ती नैवेद्य काय असेल आपण केलेलं ते सगळं देवाला दाखवायचं आणि मग आपण पण जेवायला बसायचं. रोजचा माझा जेवणाचा टायमिंग 8 वगैरे आहे. तर आता चपात्याही आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. व्यवस्थित अशी चपाती मी केलेली आहे. आता तो फूड प्रोसेसर घेतल्यामुळे पीठ इतकं छान मळून होतं ना त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे चपात्या पण खूप सुंदर होतात, व्यवस्थित फुगतात. पहिल्या माझ्या चपात्या एवढ्या जास्त चांगल्या होत नव्हत्या. मेन म्हणजे मला चपात्या करायला येतच नव्हतं. आत्ता मला चपात्या करायला जमतंय. तर कशा वाटतायत माझ्या चपात्या मला नक्की सांगा. आत्ता थोड्याशा फुगायला लागल्यात, छान वाटतात. फुगल्यावर चपाती फुगली की स्वयंपाक केलेलं सगळं फळाला आलं असं वाटतं. मला चपाती फुगते ना तेव्हा खूप छान वाटतं. मी खूप प्रयत्न करते पण कधी फुगते, आणि जेव्हा मी व्हिडिओ करते तेव्हा माझी चपाती फुगतच नाही. काय असेल त्या चपातीचं मला काय माहीत नाही, ती रुसते की काय माझ्यावर काही कळतच नाही. चला असं बोलत माझ्या एकामागून एक अशा चपात्या होतच चालल्यात. आणि त्या शेकू तेवढ्या आपण मंद आचेवर शेका म्हणतात, पण मंद आचेवर शेकता चपात्या ह्या कडक होतात.
त्या पटापट शेकवल्या तरच त्या छान होतात. अशा एकामागून एक चपात्या माझ्या शेकवायचं काम चाललं आहे. तर आता मी पण चपाती करताना प्रत्येक चपातीला ट्राय करते. कधी घडीची चपाती, कधी असा मोदकासारखं, असे वेगवेगळे ट्राय करत राहते. म्हणजे कुठल्या प्रकारची चपाती व्यवस्थित काठोकाठ फुगू शकते हा माझा प्रयत्न चालूच असतो. आता हे जेवण तयार झालं आहे. वरण, भात, बटाट्याचे काप, मेथीची भाजी, गरमागरम चपाती सगळं तयार झालेलं आहे. चला आता देवाला नैवेद्य दाखवते आणि जेवून घेते. तर माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला सर्वांना बाय.